काल संध्याकाळीच ना मी बटाट्याचे साल काढून आणि वेफर्स करून ठेवले होते. तर हे फूड प्रोसेसर आहे, याच्यामध्ये मी वेफर्स करत होते. तर एकदम छान होतात याच्यामध्ये वेफर्स. तर मी याच्यामध्ये वेफर्स करून घेतले आणि मग ते एकदम पाण्याने धुवून लगेच तर मग धुवून आणि पाण्यामध्ये टाकून दिले होते. तर हे बघा एकदम छान असे फूड प्रोसेसरमध्ये वेफर्स होतात आणि पटकन पण होतात, खूप लवकर होतात. फक्त साळायला वेळ लागतो. आणि मग ते पाणी टाकून दिलं होतं त्याच्यामध्ये आणि मग सकाळी इथे मी बाहेर घेऊन आले होते आणि चुलीवरच बनवणार होतो आम्ही. तर मग इथे चुलीवरती मस्त वाफवायला ठेवले होते वेफर्स, मीठ वगैरे टाकून आणि छान असे वाफवायला ठेवले. आणि मग सकाळीच म्हटलं उन्हामध्ये टाकून देऊ आणि नंतर बाकीचे कामं आवरू. तर खूप वेळ लागतो वेफर्स टाकायला. तर इथे आजी होते, आम्ही टाकत होतो आणि मग ऊन होतं. तर मग नंतर खूप ऊन होऊन जातं. तर मग म्हटलं सकाळीच टाकून घेऊ. तर इथे आमच्या शेजारच्या मावशी पण आल्या होत्या. त्या विचारत होत्या काय चाललं आहे तुमचं, काही नाही. त्यांच्यासोबत गप्पा मारत आई इथे टाकत होत्या. आणि मग खूप वेळ लागतो खरंच वेफर्स टाकायला आणि ऊन पण खूप होतं. एक तर ते गरम पण असतात आणि गरमच टाकायचे असतात, त्यामुळे मग खूप वेळ लागतो. तर मग ते भरपूर होते, त्यामुळे मग वेळ पण खूप लागला. आणि नंतर मग पुन्हा आम्ही 2 कॉटवर टाकले होते, पण तरी जागा पुरली नाही. मग खाली पुन्हा चटई आथरली, त्यावरती साडी आथरून मग त्यावरती पण आम्ही टाकत होतो. आणि मग नंतर आईने आणि आजीने टाकले आणि मग मी स्वयंपाक बनवायला गेले होते. तर मग स्वयंपाक झाल्यानंतर पुन्हा आम्हाला राहिलेलं थोडंसं पीठ होतं मकाचं कालचं. तर मग त्याचे पण पापड बनवायचे होते. तर मग आहोने आम्हाला दुपारी मस्त असा सरबत बनवून दिलं होतं. तर मग सरबत वगैरे घेतलं आणि मग आम्ही मकाचे पापड बनवत होतो. तर मग थोडेसेच राहिलेलं होतं पीठ, पण म्हटलं बनवून टाकूया. वेफर्स वाळले होते आणि मग दुपारी इथे आम्ही मकाचे पापड बनवत होतो. रिद्धू पण आमच्याजवळ इथे बसलेला होता खुर्चीवर, त्याची पण झोप झालेली होती. आणि मग नंतर घरात आले आणि तांदळाच्या पापडांची पण तयारी करायची होती. तर त्यासाठी पण तांदूळ भिजवायला टाकून दिले आणि उद्या बनवायचे साबुदाणे आणि बटाट्याचे पापड, त्यासाठी साबुदाणा पण भिजवायला टाकून दिला. आणि नंतर मी गेले होते, आमच्या तिथले एका कॉलनीत लग्न आहे. तर मग तिथे बांगड्यांसाठी आणि तिथेच अक्षदा पण बनवायच्या होत्या. तर मग अक्षदा वगैरे बनवल्या, बांगड्या पण झाल्या. आणि मग नंतर घरी आल्यावर काही वेफर्स पण वाळले होते आणि कालचे पापड वगैरे पण वाळलेले होते. तर मग आहोंना कशाचं दम, त्यांनी लगेच वेफर्स पण तळले. आणि हे बघा काल केलेले मकाचे पापड पण तळले होते. तर एकदम छान फुलतात हे बघा मकाचे पापड, एकदम सुंदर झालेत, खायला एकदम चविष्ट आहेत. आणि मग ते सगळं झालं, माझं सगळं आवरलं. आणि नंतर फक्त मी जेवणामध्ये आज फक्त खिचडीच बनवली होती संध्याकाळी. तर मग खिचडी वगैरे बनवली. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.